गुड आफ्टरनून। आज सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर आज माझ्याकडे आहे हैदराबादी खट्टी डाळ, जी मी एका नातेवाईकांच्या घरी खाल्ली होती। त्यांच्याच घरी बनलेली लिंबाची चटणी, काठियावाडी गवारीची भाजी आणि भात असा बेत आहे। चला तर आमच्या किचन मध्ये हे सगळं माझ्या बरोबर करायला। तर सगळ्यात आधी मी तुरीची डाळ भिजवून ठेवून दिली, मग भात धुवून तो गॅसवर शिजवायला ठेवून दिला। डाळ सुद्धा तोपर्यंत भिजली होती म्हणून मी शिजवायला ती ठेवून दिली। मग गवार स्वच्छ धुतली आणि त्याचे तुकडे करून ठेवून दिले। शेंगदाणे थोडेसे भरडून घेतले। साइड बाय साइड मी डाळीची तयारी करत आहे। पाणी गरम करायला ठेवलं, त्यात हळद घातली आणि शेवग्याच्या शेंगा शिजवायला ठेवून दिल्या। शेवग्याच्या शेंगा शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून मी नुसत्याच त्या शिजायला पहिली ठेवून दिल्या। मग गवारीच्या भाजीसाठी लसूण आणि ओली मिरची अशी छान ठेचून ठेवून दिली। तोपर्यंत शेवग्याच्या शेंगा सुद्धा पाऊणसर शिजल्याच होत्या म्हणून मी दुधी सुद्धा मोठा मोठा चिरून ठेवून दिला। बरोबर एक टोमॅटो सुद्धा चिरून ठेवून दिला, पण मी सध्याला दुधी घालत आहे जो शिजायला टोमॅटोपेक्षा वेळ लागेल। मग डाळ शिजली होती, ती सुद्धा अशी छान घोटून छोटे कांदे सोलून चिंच सुद्धा भिजायला घालून ठेवून दिली। गवारीच्या भाजीसाठी आता मी तेल सुद्धा तापायला ठेवून देत आहे। तेल तापले की मग त्यामध्ये थोडासा ओवा, थोडासा हिंग, मग अशी बारीक ठेचलेली ओली मिरची आणि लसणीची पेस्ट, एक बारीक चिरलेला टोमॅटो सीडलेस करून घेतलेला, ते छानसर नरम करून घेऊन मग आमटीमध्ये सुद्धा मोठा मोठा चिरलेला टोमॅटो घालत आहे आणि सोलून ठेवलेले बारीक कांदे सुद्धा घालत आहे। ते शिजेस तोपर्यंत इथे टोमॅटो सुद्धा नरम झालेला आहे भाजीसाठी। आता मी गवार त्याच्यात घालत आहे आणि ती छान ढवळून मीठ आणि हळद घालून ती शिजवायला ठेवून देत आहे। गवार बुडेल इतकंच पाणी घालून मग मी झाकण ठेवलेलं आहे आणि ते आता उघडून बघितल्यावर गवार जेव्हा शिजली आहे तेव्हा मी थोडेसे भरड केलेले शेंगदाणे घालत आहे। मग अशी थोडासा गूळ घालायला विसरले म्हणून मी आता थोडासा गूळ घालत आहे चवीपुरता आणि ते मिक्स करून घेऊन वरून त्याच्यावरती मी कोथिंबीर बारीक चिरलेली घालून ठेवून देत आहे। ऑलमोस्ट सगळ्या भाज्या शिजून झालेल्या आहेत म्हणून मी त्याच्यामध्ये गूळ आणि चिंच घालत आहे। गूळ आणि चिंच भाज्यांमध्ये तेव्हाच घालतात जेव्हा भाजी आपल्याला हवी तेवढी शिजून झालेली असते। खूप शिजलेल्या भाज्या चवीला चांगल्या नाही लागत, त्या हव्या तितक्याच शिजल्या। पुढे जर शिजायच्या नसतील म्हणजे त्या मुशी व्हायच्या नसतील तरच आपण तेव्हा चिंच घालू शकतो। म्हणून भाजी शिजायचं प्रमाण कंप्लीट झाल्यावर मगच चिंच गूळ घालावे। मी ज्यांच्या घरी ही डाळ खाल्ली होती त्यांच्या घरी रताळं आणि भेंडी आवर्जून घालतात। सांबारात ज्या भाज्या घातल्या जातात त्या आपण आरामात घालू शकतो। आता मी इथे डाळ घालून घेत आहे आणि फर्दर शिजायला ठेवून दिले। फोडणीसाठी मला थोडीशी मेथी लागणार आहे, तर एक चमचाभर मेथी मी इथे भाजून घेऊन ठेवून देत आहे। आमटीमध्ये मी एक मिरची घालत आहे, तुम्हाला हव्या असतील तितक्या मिरच्या तुम्ही घालू शकतात। ओल्या मिरच्या आणि वरून लाल मिरच्या पण पडणार आहेत म्हणून मी एकच मिरची इथे घातली आहे। आता मी मेथीची भरड पावडर करून घेत आहे आणि फोडणीसाठी थोडंसं तूप आणि थोडंसं तेल असं दोन्ही मिक्स करून त्यात राई घातली आहे। चवीपुरतं डाळीमध्ये मीठ घातलं आणि आता इथे राई तडतडायला लागली आहे। मी थोडंसं जिरं घालत आहे, सुक्या मिरच्या तुकडे करून घालत आहे आणि लगेचच कढीपत्त्याची पाने सुद्धा मी घालून टाकत आहे। गॅसची आच मी थोडीशी धीमी ठेवली आहे। वरून आता मी थोडासा हिंग घालत आहे आणि मग भाजून भरड केलेली मेथीची पावडर मी इथे घालत आहे आणि ती छानशी मिक्स करून मग मी आता फोडणीमध्ये घालणार आहे। मेथी, हिंग, कढीपत्ता आणि मिरची, राई, जिरं या सगळ्याचा इतका सुंदर दरवळ सुटला आहे की मी तुम्हाला काय सांगू। विश मी तुम्हाला सुगंध पाठवू शकले असते। तर आता टाइम टू टेस्ट आणि एकदम लाजवाब। तर आता व्हिडिओ मोठा मोठा होत आहे, तर त्याच्यासाठी मी लिंबाच्या चटणीची रेसिपी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देत आहे, तर बघायला विसरू नका। लिंबाची चटणी।